नमस्कार, कशा आहात? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ एडिटिंग कशी करायची InShot ॲप्लिकेशनमध्ये हे अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. जर तुम्ही यूट्यूब शॉर्ट्स, यूट्यूब लॉंग व्हिडिओ, फेसबुक, इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवत असाल तर InShotचं हे खूपच सोपं आणि पॉवरफुल ॲप्लिकेशन आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज मी तुम्हाला बिगिनरसाठी काही खास सोप्या ट्रिक्स सांगणार आहे. तर आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहे. तर InShot ॲप्लिकेशनमध्ये व्हिडिओ एडिट केल्यानंतर तुम्ही कोणत्याही प्लॅटफॉर्मवर तो व्हिडिओ टाकला तर त्याला कॉपीराईट इश्यू येणार नाही. ही ट्रिक मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी वरती स्क्रीनवर शेअर करणार आहे की कशी एडिटिंग करायची. तर सगळ्यात आधी InShotचं ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं प्ले स्टोअरवरून. माझं ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे, त्याच्यामुळे मी ते आता ओपन करते. ओपन केल्यानंतर तिकडे तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील, व्हिडिओ, फोटो, कॉलेज. त्याच्यात व्हिडिओवर क्लिक करायचं. तर व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर तिथं न्यू प्लसचं तुम्हाला जे ब्रॅकेट दिसतंय ग्रीन कलरचं त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्ही व्हिडिओ, फोटोवरती 2 ऑप्शन आहेत. तर व्हिडिओ जे तुम्ही छोटे छोटे क्लिप शूट केलेले आहेत त्या सिक्वेन्सनुसार सिलेक्ट करून घ्यायचे आहे. सिक्वेन्सनुसार म्हणजे तुम्ही सुरुवातीला जी क्लिप शूट केली ती आधी सिलेक्ट करायची. अशी सिक्वेन्सनुसार सगळ्या तुम्हाला ज्या ज्या व्हिडिओमध्ये ॲड करायच्या आहे त्या सगळ्या क्लिप तुम्ही सिलेक्ट करून घ्यायच्या. आता मी रँडम कोणत्याही सिलेक्ट करते आहे. त्याच्यानंतर खाली जे कॅनव्हास, म्युझिक, टेक्स्ट, फिल्टर, PIP जे व्हिडिओ एडिटिंगचे टूल्स दिसत आहे ना, फीचर्स म्हणतात त्यांना. तर त्यातलं कॅनव्हास आधी सिलेक्ट करून घ्यायचं. आधी रेशो ठरवून घ्यायचा. तुम्हाला जर यूट्यूबचा लॉंग व्हिडिओ बनवायचा असेल तर 16:9चा रेशो सिलेक्ट करायचा. आणि जर शॉर्ट व्हिडिओ सिलेक्ट करायचा असेल बनवायचा असेल तर 16:9चा रेशो 9.16चा रेशो सिलेक्ट करायचा. आणि ती जी खाली लाईन दिसते ना ती पुढे ओढून घ्यायची म्हणजे व्हिडिओ पूर्ण झूम दिसतो. त्याच्यानंतर साईडला ते बरोबरचे चिन्ह दिसत आहे ना त्याच्यावर क्लिक करून अप्लाय टू ऑल करून घ्यायचं. म्हणजे तुमच्या सगळ्या क्लिपला ते अप्लाय होऊन जाणार आहे तो रेशो. आता मी शॉर्टचं तुम्हाला सांगते आहे. मी आता 9.16चा रेशो घेतलेला आहे. त्याच्यानंतर जे रेड कलरचं प्लसचं चिन्ह दिसतंय त्याच्या अलीकडे म्यूट क्लिप म्हणून एक ऑप्शन आहे. तर तुम्हाला जी क्लिप म्यूट करायची असेल, तुम्ही जर तिकडे म्यूट केली तर तुमच्या सगळ्या क्लिप हे म्यूट होऊन जाणार आहे. आणि जर समजा तुम्हाला एखादी क्लिप अनम्यूट करायची असेल, तिचा आवाज मोठा ठेवायचा असेल तर तिच्यावर क्लिक करायचं. वरती व्हॉल्यूमचं फीचर आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि तो आवाज तुम्ही कमी जास्त करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे म्युझिक. त्याच्यानंतर आहे स्प्लिट. तर तुम्हाला व्हिडिओचा जो भाग नको असेल तो स्प्लिट करायचा. म्हणजे व्हिडिओवर क्लिक करायचं, वरती तुम्हाला स्प्लिटचं फीचर दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं. तिथून व्हिडिओ तुमचा कट होतो. तो व्हिडिओ 2 भागात विभागला जातो. जो भाग नको असेल तो वरती डिलीटचं ऑप्शन आहे त्या भागावर क्लिक करायचं आणि तो भाग वरती डिलीट करून टाकायचा आहे. तो व्हिडिओचा तो पार्ट आपोआप डिलीट होऊन जातो. तर असं प्रत्येक क्लिपचं करून घ्यायचं आहे. जो भाग तुम्हाला नको असेल, म्हणजे आपण व्हिडिओ शूट करताना कॅमेरा ऑन करतो, त्याच्यानंतर पुढचं शूट करत असतो. तर कॅमेरा ऑन केल्यानंतर जो थोडासा पार्ट आपल्याला कट करायचा असतो तेवढा पार्टवर जायचं आणि स्प्लिटचं दाबायचं. त्याच्यानंतर स्प्लिट केल्यानंतर जो भाग नको असेल त्याच्यावर क्लिक करायचं आणि तो डिलीट करायचा. त्याच्यानंतर पुढचं आहे म्युझिक. वरती एक म्युझिकचं फीचर आहे. जर तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओला तुमचं स्वतःचं ओन आवाज असेल आणि तुम्हाला काही त्याच्यात म्युझिक ॲड करायचं असेल तर म्युझिकवर क्लिक करायचं. तिकडे माय म्युझिक म्हणजे तुमच्या लायब्ररीमध्ये जे म्युझिक सेव्ह आहे ते तिथं येतील. त्याच्यानंतर ते एक सिलेक्ट करायचं. ते पण तुम्हाला कमी जास्त करता येतं. त्याच्यावर क्लिक करायचं आणि असं मागे पुढे ओढायचं. आपोआप ते कमी जास्त होतं. जेवढ्या पार्टला ते म्युझिक द्यायचं असेल तेवढं तिथून सिलेक्ट करायचं ते. त्याच्यानंतर इफेक्ट पण असतात काही. इफेक्ट म्हणजे जसं की बेल वाजवायचं, कावळ्याचा आवाज, असे छोटे छोटे इफेक्ट असतात. ते पण तुम्ही व्हिडिओला देऊ शकता आणि जेवढा पार्ट द्यायचा तेवढा तुम्ही देऊ शकतात. त्याच्यानंतर तो असा मागे पुढे ओढून तुम्ही तो कमी जास्त पण करू शकतो.
असे सगळे इफेक्ट्स वगैरे, म्युझिक, मेम्सचे आवाज वगैरे देऊन घ्यायचे. तुम्हाला जे काही द्यायचे त्याचा पण आवाज कमी जास्त करता येतो, कारण आपला आवाज मोठा ठेवायचा असेल आणि बॅकग्राऊंडला थोडा हसायचं वगैरे म्युझिक द्यायचं असेल तर ते म्युझिक घेऊन आवाज कमी करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे टेक्स्ट. तर टेक्स्टवर क्लिक करायचं आहे. आता मी ह्या व्हिडिओला टेक्स्ट देते की वहिनी आयुष्यात कधीच फोन करणार नाही. तर मी ते आता टाईप करून घेतलं टेक्स्टवर क्लिक करून. टाईप केल्यानंतर आता ते थोडं मोठं असल्यामुळे असं हाताने ओढून ते छोटं पण आपण करू शकतो किंवा खालीवरती पण असं करू शकतो. टेक्स्टमध्येच ते खालीवरती करून घ्यायचे, अर्धा पाठ हे करून. त्याच्यानंतर ते सेव्ह करायचं. साईडला बरोबरचं चिन्ह आहे त्याच्यावर ते सेव्ह करून घ्यायचं आधी. त्याच्यानंतर तिथे एडिटचं ऑप्शन येतं, एडिटवर क्लिक करायचं आहे. आता मी बॅकग्राऊंडचं चेंज करते, खाली ऑप्शन दिलेले आहे, ते तुम्ही कोणतंही बॅकग्राऊंड त्याला घेऊ शकतात. किंवा वरती जे दिसतंय ना टेक्स्ट, शॅडो, लेबल. समजा आता टेक्स्टचा कलर जर ब्लॅक घेतला तर लेबल म्हणजे बॅकग्राऊंडचा कलर, तर बॅकग्राऊंड हे व्हाईट करायचं आहे, म्हणजे ते जे आपण टेक्स्ट देतो ते थोडंसं उठून दिसतं. आता मी लेबल येलो कलरचं घेतलं आणि टेक्स्ट आहे ते ब्लॅक कलरचं घेतलं. त्याच्यानंतर ही जी तुम्ही टेक्स्ट लिहिलं आहे ना, हे तुम्हाला जर ओव्हरऑल पूर्ण व्हिडिओला द्यायचं असेल तर त्याच्यावर क्लिक करून असं तुम्ही पुढे ओढलं तर ते पूर्ण व्हिडिओसाठी सिलेक्ट होतं. किंवा मग तुम्हाला सुरुवातीला द्यायचं असेल तर तुम्ही ते कमी जास्त करू शकता, तिथं ऑप्शन आहे. ते केल्यानंतर वरती बरोबरचं चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करायचं, तो ॲरो आहे बरोबरचा, तिथं क्लिक करायचं, ते सेव्ह होऊन जातं. आता मी ते पूर्ण व्हिडिओला तो टेक्स्ट दिलेला आहे, वहिनी आयुष्यात कधीच फोन करणार नाही. त्याच्यानंतर आता फिल्टर यूज करायचे. वरती फिल्टरचा ऑप्शन आहे, तर ब्लॅक अँड व्हाईट वगैरे तुम्हाला जे फिल्टर घ्यायचं असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि जेवढ्या क्लिपला द्यायचं असेल तेवढ्या क्लिपसाठी तुम्ही ते सिलेक्ट करून तिथं ते लावू शकता. समजा सुरुवातीला तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट घ्यायचं असेल तर सुरुवातीला व्हिडिओ स्टार्ट करायचा, वरती फिल्टरवर क्लिक करायचं आणि तुम्हाला जे काही फिल्टरचं फीचर घ्यायचं असेल त्याच्यावर सिलेक्ट करून साईडला ते बरोबरचा ॲरो दिसतोय त्याच्यावर क्लिक करायचं आहे. असे वेगवेगळे फिल्टर तुम्ही लावू शकता. ते कमी जास्त पण करू शकतो आपण, जेवढ्या क्लिपसाठी द्यायचं आहे तेवढ्या क्लिपसाठी करू शकतो. आता मी सुरुवातीचा पार्ट ब्लॅक अँड व्हाईट केला आहे त्याच्यामुळे तेवढं सिलेक्ट करून त्याला ते फिल्टर लावलेले आहे. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही ते डिलीट करू शकता किंवा अर्धा पार्ट नको असेल तर स्प्लिट करून मग डिलीट करू शकता. टेक्स्ट सिलेक्ट केल्यानंतर ते सेव्ह करून घ्यायचं. त्याच्यानंतर टेक्स्टमध्येच एक AI स्पीच येतं, म्हणजे तुम्ही AI जनरेटेड व्हॉईस पण त्याला देऊ शकता. समजा तुमचा आवाज चांगला येत नसेल, आता माझा आवाज चांगला येत नाही तरी पण मी माझाच आवाज देते, तो विषय वेगळा आहे. पण तुम्हाला जर स्वतःचा आवाज द्यायचा नसेल तर तुम्ही टेक्स्ट तुमचं कॉपी करून घ्या, तिकडे पेस्ट करा. तिकडे खाली ऑप्शन येतात मेलचा आवाज घ्यायचा आहे की फिमेलचा. मी आता मेलचा सिलेक्ट केलेला आहे आणि त्याच्यात पण ऑप्शन आहेत 4. मी त्याच्यातलं पहिलं सिलेक्ट केलेलं आहे. आणि इन शॉर्ट आहे ना, मराठी टेक्स्टला सपोर्ट करत नाही, ते मराठीमध्ये AI व्हॉईस देत नाही आपल्याला. तर मी आता तिकडे हिंदी टाईप करते, मुझे खाना चाहिए, मुझे भूक लगी है, असं तिकडे टेक्स्ट मी टाईप करते. तुम्ही कॉपी पेस्ट पण करू शकता. आता मुझे खाना चाहिए, मुझे भूक लगी है, मी असं तिकडे टेक्स्ट टाईप केलेलं आहे. त्याच्यानंतर खाली स्टार्ट करायचं आहे. तर AI जनरेटेड फिमेल व्हॉईसमध्ये तुम्हाला ते व्हॉईस मिळून जाणार आहे बॅकग्राऊंडला. ते तुम्ही पूर्ण व्हिडिओला पण लावू शकता किंवा सुरुवातीच्या पार्टला जेवढं लावायचं असेल तेवढं कमी जास्त तिकडे तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर परत तुम्हाला पुढे नवीन AI जनरेटेड व्हॉईस द्यायचा असेल, तेवढा व्हॉईस झाल्यानंतर परत तुम्ही पुढे तसंच सेम रिपीट करायचं आहे. कॉपी पेस्ट करून आवाज त्यांच्याकडून जनरेट करून घ्यायचा आहे, मेलचा फिमेलचा, तुम्हाला कोणाचा ज्याचा हवा असेल त्याचा तिकडे तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर पुढचं फीचर आहे इफेक्ट. इफेक्ट पण भरपूर असतात. सॉरी, आता PIP बघू आपण.
PIP म्हणजे पिक्चर इन पिक्चर, म्हणजे आपल्या व्हिडिओवर जर तुम्हाला वरती छोटासा फोटो व्हिडिओ क्लिप काही दाखवायची असेल तर हे फीचर तुम्ही वापरू शकता. आता मी फोटोचं सांगते तुम्हाला. आता PIP वर क्लिक करायचं, तिकडे गॅलरीचं उघडतं तुमचं. त्याच्यानंतर गॅलरीमध्ये व्हिडिओ आणि फोटो ऑप्शन. आता मी फोटो घेतलेला आहे, हा फोटो मला या व्हिडिओमध्ये वरती छोटी असा कोपऱ्यात क्लिप लावायची आहे. तर हा फोटो मी तिकडे सिलेक्ट केला आहे. त्याच्यात आपण कमी जास्त पण करू शकतो त्याची साईज, असं बोटानेच कमी जास्त करायचं आहे. त्याच्यानंतर तो पूर्ण व्हिडिओला द्यायचा असेल तुम्हाला, पूर्ण व्हिडिओला तोच कोपऱ्यात जर फोटो लावायचा असेल तर असं पुढे ओढून तो पूर्ण फोटो तुम्ही तिथं लावू शकता. किंवा मग थोडासा सुरुवातीला लावायचा असेल तर सुरुवातीचा पार्टमध्येच तो फोटो तुम्ही ॲड करू शकता. त्याच्यानंतर आहे स्पीड. आता व्हिडिओचा स्पीड तुम्हाला किती ठेवायचा आहे, तर सुरुवातीचा स्टँडर्ड आहे तो एकदम फास्ट स्लो करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर कर्वमध्ये पण सिलेक्ट केलं तर कर्वमध्ये कसं जे कुकिंगचे व्हिडिओ शूट करताना ते कर्वमध्ये करता, म्हणजे थोडासा स्लो थोडासा फास्ट. त्याच्यानंतर व्हॉईस इन्हान्समेंट आहे, म्हणजे आता माझा आवाज कसा थोडासा जाड येतो तर मी थोडासा लाईट सिलेक्ट केलं आहे, त्याच्यात थोडासा लाईट निघतो मग त्याच्यातून, तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. स्ट्रॉंग लाईट असं तिथं ऑप्शन दिलेले आहेत. तर ज्या क्लिपचा ऑडिओ तुम्हाला कमी जास्त करायचा असेल तर तिकडे तुम्ही ते व्हॉईस इन्हान्समेंटमध्ये जाऊन ते करू शकता. त्याच्यानंतर आहे व्हॉईस इफेक्ट. आता इथं लहान मुलांचा आवाज, माणसांचा आवाज, बायकांचा आवाज, भूतांचा आवाज, फोनचा, स्पीकरचा, असे भरपूर इफेक्ट दिलेले आहेत. तर तुमचा आवाज तसा निघणार आहे. समजा आता माझा ओरिजिनल आवाज आहे, मी जर तो लहान मुलांचा आवाज सिलेक्ट केला तर माझा आवाज अगदी लहान मुलासारखा निघणार आहे. ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर पूर्ण व्हिडिओ बघून घ्यायचा आहे, काय कमी जास्त आहे, वाटलं तर परत तुम्ही त्याच्यात चेंजेस करू शकता. पूर्ण मोठा करून तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. परत एकदा कॅनवामध्ये जाऊन रेशिओ बरोबर आहे का पाहून घ्यायचं आहे आणि 9.16चा पूर्ण याला अप्लाय करून घ्यायचा आहे. तो पूर्ण व्हिडिओ एकदा चेक करून घ्यायचा आहे की कसा एडिट झाला आहे, काही चूक वगैरे तर झालेली नाही. त्याच्यानंतर व्हिडिओ सेव्ह करायचा. आता व्हिडिओ सेव्ह कोणत्या रिझोल्युशनमध्ये करायचा, तर 720च्या पुढेच करायचा. आता मी 1080p सिलेक्ट केलं आहे. त्याच्यानंतर खाली फ्रेम रेट आहे तो 30 FPS घ्यायचा आहे. जर समजा 4K जर तुम्ही रिझोल्युशन घेतलं तर 60 FPS घ्यायचं आहे, म्हणजे क्लॅरिटी वगैरे चांगली येते. पण 1080 इनफ असतं. त्याच्यानंतर ते एक्सपोर्ट करायचं आहे आणि व्हिडिओ सेव्ह होईपर्यंत तिकडेच थांबायचं आहे ॲप्लिकेशनवर, बॅक जायचं नाही. कारण बॅक गेल्यानंतर परत तो व्हिडिओ डिलीट होऊन जातो, सेव्ह होत नाही गॅलरीत. तर तो पूर्ण सेव्ह होईपर्यंत त्या ॲप्लिकेशनवरच थांबायचं आहे. तो व्हिडिओ सेव्ह झाल्यानंतर परत एकदा गॅलरीत जाऊन चेक करून घ्यायचं आहे की व्हिडिओ बरोबर झालेला आहे की नाही. जर काही कमी जास्त असेल तर परत तुम्ही त्या ॲप्लिकेशनमध्ये येऊन ड्राफ्टमध्ये जाऊन तो व्हिडिओ एडिट करू शकता. तो तसाच असतो, त्याच्यात काही चेंजेस आपण करू शकतो, तो डिलीट होत नाही तिथून. आणि मी तुम्हाला शेवटी ती एक ट्रिक सांगितली होती की मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे की जी वापरल्याने तुमच्या व्हिडिओला कॉपीराईट इश्यू येत नाही. तर ती ट्रिक अशी आहे, InShot हे ॲप्लिकेशन पेड पण असतं आणि फ्री पण असतं. जर तुम्ही फ्रीवालं वापरत असाल आणि व्हिडिओ एडिट केल्यानंतर खाली कोपऱ्यात InShot नाव येतं, पूर्ण व्हिडिओ आपण एडिट करत सुरुवातीपासूनच ते नाव दिसतं InShot. तर ते InShot नाव नंतर व्हिडिओ सेव्ह केल्यानंतर पण कोपऱ्यात दिसतं. ते जर ॲज इट इज तसाच व्हिडिओ जर आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकला तर कॉपीराईट इश्यू येतो, कारण ते ॲप्लिकेशनचं खाली नाव दिसतं. तर त्याला एक ऑप्शन आहे, त्या InShot नावाच्या कोपऱ्यात असं क्रॉसचा तर InShot नावाच्या कोपऱ्यात असं क्रॉसचा बार दिसतो, त्याच्यावर क्लिक करायचं, ॲड लागेल, ॲड बघायची. तर त्याच्यानंतर व्हिडिओ ओपन केल्यानंतर ते InShot नाव तिथं दिसत नाही आणि तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर कुठलाही कॉपीराईट इश्यू होत नाही. जर तुमचं पेड ॲप्लिकेशन असेल तर ते InShot नाव येत नाही. जर फ्री वापरत असाल तर ते नाव येतंच. तर त्या नावाच्याच कोपऱ्यात क्रॉस असतं, त्याच्यावर क्लिक केलं का ते नाव इझिली निघून जातं. फक्त ॲड बघावी लागते आपल्याला पूर्ण.
तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि तुम्हाला जर अजून काही अडचणी असतील व्हिडिओ एडिटिंगमध्ये तर नक्की मला कमेंट करा. मी कमेंटला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि तुमचा अजून काही वेगळा टॉपिक असेल तर त्या संदर्भात पण तुम्ही नवीन क्रिएटर असाल, तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर मी त्या संदर्भात पण नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. मला कमेंटमध्ये सांगा आणि असंच सपोर्ट करत राहा, व्हिडिओला लाईक करत राहा, शेअर करत राहा आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.